मानवी हृदय व्यवस्थित चालण्यासाठी हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या ह्या मजबूत असाव्या लागतात. त्याचप्रमाणे एखाद्या शरीराची धमनी ही भूमिगत गटारी असते. धमनी जर व्यवस्थित काम करणार नाही तर हृदय बंद पडते. त्याचप्रमाणे गटारी ह्या व्यवस्थित नसल्या तर पूर्ण शहर हे रोगी बनते. हे उदाहरण देण्याची गरज यासाठी आहे की मागील 2 ते 3 दिवसापूर्वी भूमिगत गटारीच्या मुद्द्यावर घेऊन आम्ही मनपाल आयुक्तांशी भेट घेतली होती व कशाप्रकारे या ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम संपूर्ण शहरात चालू आहे व अकुशल कामगारांकडून हे काम करून घेतलं जात आहे. मात्र यावेळी आयुक्तांनी ही उडाउडीची उत्तरे अनपेक्षितरित्या आम्हाला दिली. ज्या अकुशल कामगारांकडून दिवसा ढवळ्या सूर्यप्रकाशाच्या उजेडात तांत्रिकदृष्ट्या योग्य काम होऊ शकत नाही, अशाच लोकांकडून आता रात्रीच्या अंधारात काम देखील केलं जात आहे. यावरून सिद्ध होत आहे की कुठेतरी पाणी मुरत आहे. कोणाच्या वरदहस्ते हे काम रात्री सुरू ठेवण्याचे आदेश दिले गेले. रात्रीच्या अंधारात फक्त वन्य प्राण्यांना स्पष्ट दिसत असते. मानवी रेटिना अजून इतका सक्षम झाला नाही. बहुतेक हे काम करणारे व करून घेणारे हे नक्कीच वन्य प्राण्यांपेक्षा वेगळे नसतील. आणि इतक्या घाईघाईने काम पूर्ण करण्याची काय गरज आहे हे देखील आपल्याला तपासणे तितकेच महत्त्वाचे आहे. सदर फुटेज हे रात्रीचे 11:30 वाजता संतोषी चौक ते गणपती मंदिर रस्त्यालगतचं आहे. सर्व शासकीय नियम हे धाब्यावर बसून हे काम सुरू असताना धुळे महानगरपालिकेतील एकही सक्षम अधिकारी या ठिकाणी उपस्थित नव्हता. ही गांभीर्याची बाब आहे. उजेडात पुण्य होते, अंधारात पाप, ज्याच्या त्याच्या हाती असते कर्तव्याचे माप. या ओळी सांगण्याचं मुख्य कारण हेच की आज धुळे शहरामध्ये ज्या प्रकारे या भूमिगत गटारींचं कामकाज चालू आहे, या कामकाजामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे व ते लपवण्यासाठी धुळे शहरातील एका बड्या लोकप्रतिनिधी तसेच महानगरपालिका अधिकारी व ठेकेदारांच्या संगनमताने हे कामकाज सुरू आहे. तसेच या कामाविषयी विचारणा केली असता सहज कंस्ट्रक्शनचे धुळे इन्चार्ज असलेले अशोक पटेल यांनी असं उत्तर दिले की या धुळे शहरातील एका मोठ्या लोकप्रतिनिधीने हे कामकाज दिवस-रात्र एक करून पूर्ण करण्याचे आदेश आम्हाला दिले आहेत. आणि त्यातच खूप शोकांतिची बाब ही आहे की हे संपूर्ण धुळे शहरामध्ये अशा प्रकारचे निकृष्ट दर्जाचे काम चालू असताना कुठलाही स्थानिक प्रतिनिधी त्याविरुद्ध आवाज उठवताना आपल्याला दिसत नाहीये. कारण ते प्रतिनिधी संबंधित मोठ्या लोकप्रतिनिधीला घाबरत असतील किंवा त्यांना देखील काही ना काही दिलं गेलं असेल, त्याशिवाय हे काम शहरात होणे अशक्य आहे. तसेच मागील 6 महिन्यांपासून या निकृष्ट दर्जाच्या कामाविषयी सामाजिक कार्यकर्ते रविभाऊ पवार व दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष नागसेन बापू बागुल, पत्रकार जितेंद्र खैरनार तसेच सुरेश भाऊ ढोले या कामांचा पाठपुरावा करीत असून शासनाच्या वारंवार ही गंभीर बाब लक्षात आणून देत आहोत. तरी देखील शासन जाणीवपूर्वक या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. आता हे पाहणं महत्त्वाचं ठरेल की दाल में कुछ काला है या सारी दाल ही काली है. आता असा प्रश्न सर्व धुळेकरांना पडायला लागलेला आहे. मी जितेंद्र खैरनार, जनसामान्याचा आवाज. रात को भी काम चल रहा है? हाँ, अच्छी बात है. कोई अंदर है क्या? अरे भाई जरा मुंह तो दिखाओ. हाँ, पेपर में. हाँ.
इतनी रात में नज़र आ रहा है भाई? हाँ, नज़र आ रहा है? अच्छा, कब तक चलने वाला है काम? और 1-2 घंटा? 1-1.5 घंटा वाले का? ओके।